भाविक भक्त पंढरपूरचे असतील, बरेच विठ्ठल भक्त गेलेले आहेत तिकडे, बरेच कार्यक्रम आता होतात. बऱ्याच चॅनलनी त्याला प्रसिद्धी दिली किंवा न्यूजपेपर मध्ये आले, सिरियलमध्ये आलेले आहेत. आणि हे काम करताना म्हणजे आता हे मूर्ती असेल किंवा इतर तुमचे बऱ्याच वेळा तुम्ही महानगरपालिकेचे गार्डन असतील, चौक असतील, ते सुशोभीकरणाच्या कामात तुमची मदत बरेच आहे किंवा आपण सगळेच पुण्यातले कलाकार स्मार्ट सिटी असेल त्याच्या माध्यमातून काम करत आहे. तर ते काम कसं चालतं किंवा त्याबद्दल काय भावना आहे तुमच्या? मी सर्वप्रथम काम केलं पुण्यात चौकात बसेल असं. मुलगी वाचवा हा विषय विशाल दनवडे म्हणून नगरसेवक आहे, त्यांनी मला चान्स दिला. त्याच्यानंतर स्वर्गीय वनराज भाऊ आंदेकर, म्हणजे ते नगरसेवकापेक्षा कलेला आणि कलाकाराला मान देणारे जास्त होते असं मला वाटतं. कारण त्यांनी मला खूप अनुभव दिला आणि काम पण दिलं. आणि काही गोष्टी मी त्यांच्याशी बोलायचो चर्चा करताना. त्यांचा एक शब्द मी तुम्हाला नेहमी सांगतो, म्हणजे ते मला सारखं म्हणायचे की हे बघा, कधीही तुम्ही ना निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हच बोला. अशी त्यांनी कामं दिली मला काही आणि काम करत राहिलो मी. आणि फक्त दुर्दैवी घटना त्यांच्या त्यांच्या घडली, पण मला असं म्हणजे वाटत नव्हतं की एवढ्या ह्या माणसांनी मला कामं दिली, काय केली. आणि त्याचाच पुतळा मी स्वर्गीय म्हणून, नंतर म्हणजे त्यांचं पोर्ट्रेट म्हणजे ही मी करताना कधी विशेष स्वप्नात असं सुद्धा असा विचार केला नव्हता की या माणसाने मला एवढी कामं दिली, काय केलं. आणि त्यांचाच पुतळा शेवटी मला करायला लागतो. म्हणजे अजूनही ते अजूनही आठवतंय मला असं आम्हाला कधी की कधी वाटतं की ते अरे हा माणूस स्टुडिओला अजून गेला नाही, आपल्यासाठी आहे. म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व, बॅकग्राऊंड काहीही असू दे, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं, पण एक व्यक्ती म्हणून अतिशय बरोबर. नाही, मी तुमच्या तोंडून नेहमी ऐकले की त्यांनी खूप तुम्हाला सपोर्ट केला. अजून बऱ्याच लोकांनी तुम्हाला पुण्यात सपोर्ट सपोर्ट केला. केला. परत उदाहरणार्थ माझा लॉकडाऊनमध्ये एक स्टुडिओ जळाला. तर त्या जळाला त्याच्या बाबतीत मला बऱ्याच मित्रांनी, मंडळांनी मदत केली. नातेवाईकांनी सुद्धा उदाहरणार्थ मदत केली त्यावेळी. मी म्हणजे दीपक भाऊ मानकर जे आहेत, ते पण कलाप्रेमी आहेत. ते पण मला काही कामं देतात आणि त्यांनी पण मला बरेच मदत केली. बाळासाहेब दाभेकर, विशाल दनवडे, वनराज भाऊ होते. कलाकाराला जे प्रोत्साहन हवं असतं ते देणारी सुद्धा काही व्यक्ती आहेत. काही त्यामुळेच कलाकार पुढे जाऊ. पूर्वीच्या काळी जसं राजश्रय दिला जातो, हल्ली काय होतं, राजश्रय म्हणजे आता हीच राजकीय लोक की आपण जवळपास त्यांचे एक आपले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांच्याकडेच पाहून त्यांनी कलाप्रेमी लोक आहेत ते मदत करतात. मी पाहिले म्हणजे ऍक्च्युली यांनी मला खूप मदत केलेली आहे. म्हणजे पहिल्यापासून मी अभिनव कॉलेजला होतो, भारतीय विद्यापीठला होतो, मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो बरंचसं. तर सुरुवातीला यांची जेव्हा ओळख झाली तेव्हा तोच तुमचा नातू बघितला स्टुडिओ आपल्या कुमटेकर रोडलाच, मला वाटते खाली बेसमेंटला आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. कुमटेकर रोडचा पण स्टुडिओ 1-2-3 वर्ष होता. तर तिकडे आमची पहिली भेट झाली. मला वाटतं अगोदर इकडे झाली, केळकर म्युझियमच्या समोर एक हां, ते तेच तिथे तोच नातूबागच्या नातूबागच्या. चौकातला. तिथे 10-12 वर्ष होती साधारण. तिथे आमची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी भरपूर म्हणजे सिनेमाला कुठल्याही गोष्टी, मूर्त्या लागू द्या, कुठलाही स्टॅच्यू पाहिजे, त्याच्यानंतर काही मदत पाहिजे मला सेट डिझायनिंगची मध्ये, तर मी यांना हमखास पाहिजे. त्यांनी कधी कुठलं पैसे किती घेतील किंवा म्हणजे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे यांना तर माहितीच आहे आमचं आमचं, पण तुम्हालाही मी सांगेल दोघांना पण की त्यांनी खूप मदत केली आहे मला अशी. बरोबर आहे. आणि मला सुद्धा संदीपची खूप मदत झाली. म्हणजे फिल्म लाईनमध्ये जे काही आता माझं काही गाजतात ना, म्हणजे उदाहरणार्थ दुनियादारी पिक्चरमध्ये जे सरस्वती आहे, परत फुलवंती पिक्चरमध्ये आहे. तर तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये की म्हणजे आमचे दुनिया संजय जाधवचा जो फिल्म आहे दुनियादारी, त्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत हे महेश साळगावकर, आर्ट डिरेक्टर. तर त्यांनी मला फोन केला की एक सरस्वतीची मूर्ती पाहिजे, जो आपण सीन पाहतो SP कॉलेजमधला. तर ती मूर्ती दादाने दिली होती त्यावेळेस. ती तुम्ही तयार केली त्यावेळेस? पूर्ण मातीकाम करून केली. आता म्हटलं मला आता अरे बापरे, म्हटलं आता सिनेमामध्ये सरस्वती द्यायची म्हणजे एकदम. आणि ती सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं, सुरुवातीला दाखवणार आहे आम्ही, मग त्याची सुरुवात सरस्वती. तर मग मी अरे म्हटलं आता ही नवीनच करून देऊ आपण चांगली. मग ही म्हणजे आमच्या कॉलेजला शिकवतात की मॉडेल बसवून जास्तीत जास्त काम करा, तर ते चांगलं होतं आणि लवकर होतं. तर मग हिलाच मी सरस्वतीचा पोशाख घालून नऊवारी साडी वगैरे बसवलं नेसवून मॉडेल आणि सारखी तशी ती प्रयत्न केला जेवढी होईल तेवढी रिअलिस्टिक. आहे ना, ती खूप सुंदर दिसली. मला वाटतं त्यानंतर आता स्नेहलताई तरडेंचा सिनेमा आलता फुलवंती, तो तुमच्याकडे मी आमचे एकनाथ दादा कदम त्याचे आर्ट डिरेक्टर होते, आणि ती पण त्या मूर्ती ज्या वाड्यामध्ये आपण भोरच्या दाखवलं तिथेही त्याचा जास्त छान उपयोग झाला त्याच्यामध्ये. पुन्हा तुमचं मला वाटतं देव माणूस, त्याच्यामध्ये तुमचा पुतळा खूप गाजला. म्हणजे त्याचं सिरियल तर खूप गाजते आता, पण ते स्टॅच्यू म्हणजे तुम्हाला सांगतो. त्यानंतर हा आपला डंका हरिनामाचा,
आमचे शरद जाधव जे डायरेक्टर आहेत तर त्याचा जो केलं तुम्ही ते खूप त्याचं गाणं आहे म्हणजे त्या मूर्तीवरतीच पूर्ण सिनेमा आहे. तर त्याचं एक नवनी त्यांनी खूप छान सुंदर एक केलेलं आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची हा, मूर्ती, मूर्ती. त्याचं 3 सेटअप त्यांनी बनवले होते. हो, खूप हो. सुंदर होते ते. अख्खा पिक्चर तो त्या मूर्तीवर. तेच आता ह्या ज्या अशा आठवणीतल्या राहिलेल्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे आता त्या कलाकाराची ती काय म्हणू आपण त्याला एक आयडेंटिटी तयार झाली. पण आता हे सगळं आपण बोलतो आहोत की त्या मूर्तीची कलाकाराची आयडेंटिटी वगैरे. पण एक अशी खंत वाटते की आता जे नवीन टेक्नॉलॉजी आपण पाहतोय येते या क्षेत्रामध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे. तर 3D मॉडेलिंग हा जो प्रकार सुरू झाला आहे म्हणजे अगदी अर्ध्या इंचाच्या मूर्त्यासुद्धा त्यामध्ये रेखीवपणे तयार केल्या जातात. स्कॅनिंग केलं जातं मोठ्या मूर्तीचं आणि त्यावरून छोट्या अगदी पाहिजे तेवढ्या छोट्या मोठ्या मला वाटतं त्याला काहीतरी साईजचं लिमिट हो, आहे. साईजचं लिमिट आहे. पण मला असं वाटतं की 3D मॉडेल हे ठीक आहे, जे नॉर्मल पब्लिकला ठीक आहे. पण जे आम्ही मातीमध्ये बनवतो आणि आम्ही त्याच्यात जे उतरवतो ते मातीचा जो अनुभव आहे आणि नॅचरलपणा तो 3Dमध्ये नाही आहे असं मला थोडंसं वाटतं. कारण आणि विठ्ठल मूर्ती जी मी मगाशी सांगितली मोठी केली तर शरद कापूसकर म्हणून शिल्पकार आहेत, त्यांना माझं थोडीशी चर्चा झाली. तर ते म्हटले हे बघ म्हटले विनोद, आणि माझं पण तेच म्हणणं आहे की ते जे 3Dचं मध्ये करतात आणि मोठं करतात, थर्माकोलमध्ये करून मोठं करून देतात, ते झालं की ते असं स्टॅटिक वाटतं, म्हणजे बाहुलीसारखं वाटतं. त्याला कृत्रिम वाटतं त्याला. कृत्रिम वाटायला हे तू मातीकाम कर, हा त्यांचा मला सल्ला होता.